आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। तर दांडपट्ट्याला राज्य शस्त्र घोषित करणार। कांद्याच्या निर्यातीवरील बंदी अखेर उठवली। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। अमित शहांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून निर्यातीला मंजुरी। बारामतीवरून महायुतीमध्ये धुसफूस। अजितदादांनी 3 वेळा शब्द देऊन पाठीत खंजीर खुपसला। अंकिता पाटलांचा अजित पवारांवर आरोप। महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार। सुप्रिया सुळेंविरोधात भावसाहेब सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। संसदेत मुद्दे मांडण्यासाठी जनतेनं निवडून दिलेला आहे। भाषण करण्यासाठी संसद असते। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। अब की बार 400 पार। भाजपच्या राष्ट्रीय महाधिवेशनामध्ये पंतप्रधान मोदींचा नारा। भाजप 150च्या वर कधीच जाणार नाही। 400चा आकडा सांगणं म्हणजे स्वतःची समजूत काढण्यासारखा। प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर निशाणा। सध्याचं राजकारण पाहून दुःख होतं। राजकारणामध्ये वैयक्तिक टीका करू नये। राजकीय परिस्थितीवर रितेश देशमुख यांचं मत। आम्ही केलेली मागणी ही कायद्याच्या चौकटीबाहेर नाही। मरण आलं तरी चालेल। सगळे सोयरेची अंमलबजावणी करा। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मनोज जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालं तर राजकारणात मोठी उलथापालथ होईल। प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा। राजकोट कसोटीमध्ये भारताचा विजय। भारताने इंग्लंडला 443 धावांनी नमवलं। सामन्यात रवींद्र जडेजाची अष्टपैलू खेळी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।